हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा केला जातो। बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे। शेतकरी उत्साहामध्ये हा सण साजरा करतात। अगोदरच्या दिवशी बैलांना आमंत्रण दिले जाते। पोळ्या दिवशी नदीवर वगैरे आंघोळ घातली जाते। नंतर घरी आणून त्यांचा शृंगार केला जातो। पाठीवर झूल पांघरतात, अंगावर गेरूचे ठिपके, गळ्यात माळा, बाशिंग वगैरे वापरून त्यांना सजवले जाते। नंतर मारुतीच्या मंदिरात नेतात। त्यानंतर घरी आणून ओवाळले जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। जर बैलाची पूजा करणे शक्य नसेल तर अशा प्रकारे घरच्या घरी बैलजोडी आणून तुम्ही पूजा करू शकता। तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य चंदन, हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, उदबत्ती, दिवा, फुले, घंटा, जल, तसेच आरती करण्यासाठी ओवाळण्यासाठी 2 निरंजन लागतील। तसेच दुर्वा, बेलाची पाने घ्यायची आहेत। यानंतर पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र अंथरून त्यासमोर रांगोळी काढायची आहे। रांगोळीवर हळदी कुंकू टाकावे। त्यानंतर पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती बैलजोडी तसेच एक गाय ठेवायची आहे। काही ठिकाणी 2 बैलजोड्या म्हणजेच 4 बैल आणि 1 गाय अशा प्रकारे 5 जणांची पूजा केली जाते। इथे मी 2 बैलजोड्या आणि 1 गाय घेतलेली आहे। जशी तुमच्याकडे पद्धत आहे तुम्ही तशा प्रकारे करू शकता। यानंतर फुलाच्या साहाय्याने बैलावर आणि गायीवर जल शिंपडून घ्यायचे आहे। यानंतर मी वस्त्र म्हणून यांना एक छोटीशी झूल पांघरणार आहे। याऐवजी तुम्ही कापसाच्या वस्त्रमाळाही बनवू शकता। यानंतर आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत। दिवा ठेवायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर त्याला चंदन, हळदी, कुंकू, अक्षदा तसेच फूल वाहून त्याची पूजा करायची आहे। यानंतर बैलाची पूजा करायची आहे। गाईला, बैलाला चंदन, हळदी, कुंकू लावायचे आहे। तसेच अक्षदा वाहायच्या आहेत। फुले अर्पण करायची आहेत। या दिवशी बैलांना बेल, आगरडा, हराळी, दुर्वा वाहिली जाते। माझ्याकडे थोडीशी दुर्वा होती, मी ती वाहिली आहे। बेलाची पाने वाहावी, फुले वाहायची आहेत। जी कोणती तुमच्याकडे फुले असतील ती तुम्ही वाहू शकता। उदबत्ती लावून ओवाळावे, धूप लावावा, बैलांना ओवाळावे। शक्यतो ओवाळताना 2 निरंजन लावावे। इथे मी फुलवाती तुपात भिजवून घेतलेल्या आहेत। त्यावरती थोडेसे कुंकू लावलेले आहे आणि आरती म्हणताना गणपतीची आरतीही तुम्ही म्हणू शकता। आरती झाल्यानंतर त्यांच्यावरती हर हर महादेव असे म्हणून अक्षदा वाहायच्या आहेत। अशा प्रकारे त्यांचे लग्न लावले जाते। यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। हातात थोडेसे पाणी घेऊन नैवेद्याभोवती गोल फिरवावे। कधीही पाणी फिरवताना कृष्णार्पण असे म्हणावे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा। जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच घंटीसारखे जे चिन्ह आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।